नमो बुद्धाय जय भीम. बुद्धवंदनेला आणि धम्मपठणाला सुरुवात करूयात. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते. तथियंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि. तथियंपि धम्मं शरणं गच्छामि. तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणपेथं एथं कुसुमसन्थति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पुय्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमेकायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्. घनसारपदितेन दीप्तेन तमधनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम्. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुवधातुगभ्ये. लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे.
सभ्यबुद्धः बिम्बे सखलदसदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एष मूल्ये निशिन्नो वसभारी विजयखापत्थो सभयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमये ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवार्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदुवानुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीता च एच बुद्धानागता पचुपन्ना च बुद्धा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशिवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापथु रथनं बुद्धसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारंससैना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोको तमोतं पनमामि बुद्धम् स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अहकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीता च एष धम्मा अनागता पचुपन्ना च धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चङ्क्तिदोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापथु रथनं धम्मसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थाङ्गिको अर्योपथो जनानं मुखापवेशा उजुकुवमग्गो धम्मं आयं सन्ति करो पनीथो नियानिखोतं पनमामि धम्मम् सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगामि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच सङ्घातीता च एच सङ्घा अनागता पचुपन्ना च सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं मह्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं चङ्क्तिदोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापथु रथनं सङ्गसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनीयो गुणे हिनेखि समेधिपथो अनासो तं पनमामि सङ्घम् इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या सङ्घं पूजयामि अद्धायमाय पटिपथ्या जातिजरामरणं महापरिमुञ्च स्वामी
इमेन पुय्यङ्कमेन मामे बाले समागमो शतं समागमो होतु यावनिब्बानपत्थिया देववसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोकस राजा भूतु धम्मिको सखलबीजं विधुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापथी ज्ञान सत्य संगती शास्त्रशासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंता मचाखरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणथा जीर्ण स्मृती जाळीता उजळिल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत यशोधरा व राहुल यांची भेट। शुद्धोदनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्याचे आदराने स्वागत केले, पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही। शुद्धोदनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेट देतील। आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले। आपले शिष्य सारिपुत्त आणि मोगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली। ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही। बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे। तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील। पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये। यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसलेली होती। भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही। ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतवंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली। परंतु तिथे शुद्धोदन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली। यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोदन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असूनही काही क्षणिक भावना विवशता नाही। पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशपवन केल्याने तिने ऐकले तेव्हा तिनेही केशपवन केले। जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले। आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असे। हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय।
भगवंतांनी परिव्रज्या घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पवित्र कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्षे वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवशाली साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी यांच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात घेण्याविषयी त्यांना विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? शुद्धोदनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंतांकडे खिडकीतून बोट दाखवून ती म्हणाली, तो पहा तुझा पिता शुद्धोदन नव्हे. राहुल भगवंतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने भगवंतांना म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांतच राहिले. भोजन आटोपल्यावर भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा हक मागू लागला. कोणीही त्याला अडविले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही. परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रूपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही. परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका व जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोदनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. उद्या आपण पाहूया शाक्यांनी केलेले स्वागत. बुद्ध वंदनेला व धम्मपठनाला आपण समाप्त करूया. सब पापस अकरणं कुशलसोपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच
न तावता धम्मधरो यावता बहुभासति योऽचपम्पि सुतवानं धम्मकायेन पश्यति स वै धम्मधरो होति यो धम्मनपमजति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं